गोरगरिबांची भूक शमवते का? शिवभोजन थाळी चालक अनुदानापासून वंचित, सरकारी लाल फितीत शिवभोजन थाळी पोचते अखेरच्या घटका। सरकारी काम 12 महिने थांब, याचा प्रत्यय म्हणजे शिवभोजन थाळी। रोज सकाळी 75, संध्याकाळी 75च गोरगरीब या थाळीचा लाभ घेऊ शकतात। मोठ्या शहरांसाठी तरी या थाळीची प्रतिकेंद्र संख्या 200 तरी करावी असे लाभार्थींनी बंद कॅमेरा आड भावना व्यक्त केली। पण धनकवडीतील अवलिया सद्गुरू शंकर महाराजांचा एक अवलिया भक्त राजेंद्र शिळीमकर याने मात्र फक्त 20 रुपयात पोटभर ताजे गरमागरम जेवण गेली 13 वर्ष सातत्य राखत कोणतेही अनुदान न घेता गरजूंना खाऊ घालत आहे। फरक हाच आहे सरकारी योजना आणि सेवाभावी वृत्तीने केलेला उपक्रम। याचा आढावा व सत्यता पडताळून टॉप न्यूज पुणे संपादक कैलास गायकवाड यांनी प्रेक्षकांसमोर आणला आहे। तर अशाच नवनवीन ताज्या व पोलखोल करणारी बातमी पाहण्यासाठी आमच्या नेटवर्क चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर करून सबस्क्राईब करत रहा। नमस्कार पुणेकर, आज आपण शंकर महाराज समाधी मठाच्या बाजूलाच जे काही 2012 पासून 20 रुपयामध्ये पोटभर जेवण ही संकल्पना इथं राबवली जाते। संकल्पनेचं खरं स्वरूप काय आहे? आपल्याला शिवभोजन थाळी आहे तरी 10 रुपयामध्ये मिळते, 20 रुपयामध्ये जेवण मिळते। 2 जेवणामध्ये आपल्याला काय मिळतं? म्हणजे क्वालिटीमध्ये क्वालिटी चांगली, भाजी भाजी क्वालिटी चांगली। आपण किती दिवसापासून आधीमध्ये इथलं जेवण तुम्हाला शिवभोजन थाळीपेक्षा चांगलं वाटतं। शासनाला तुम्ही काहीच केलं, क्वालिटीला महत्त्व आहे ना। असेच प्रकारचे जेवणाचे जे काही हॉटेल्स आहेत सरकार मान्य आहे ते अजून काही ठिकाणी चालू व्हायला असेल वाटतं। बघा, आपण जे या ठिकाणी जेवायला येत आहे ते जेवणामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? शिवभोजन थाळी आणि या राजाभाऊनी जे काही हे चालू केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतो? काय आणि इथं लिमिटेड नाही असं शिवभोजन थाळीला 75 लोक जेवायला दिली जातात शासनाच्या। या ठिकाणी लिमिटेड लोक आहेत का? किती लोक जेवू शकतात? आपण जे जेवणासाठी येत आहे याच्यामध्ये कोणतंही लिमिटेशन आहे? जेवण कसं आहे, काय त्याबद्दल आमच्या चांगलं आहे, लिमिट वगैरे काही नाही, खाऊ शकता, मोकळं वगैरे खाऊ शकतात, चांगलं जेवण चांगलं जेवण नाही जेवणाला आणि गरम आहे। 20 रुपयामध्ये जेवण मिळते आपल्याला, समाधानी आपल्याला कोणी सांगितलं या ठिकाणी जेवण? पहिले पुण्यात जॉबला होतं तेव्हा माहिती असेल। पुणे बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे, पुणे सर्वे करायसाठी जेवण पुणे अतिशय महाग आहे असं सगळं महाराष्ट्रात बोललं जातं। परंतु या ठिकाणी जे जेवण मिळते याच्यामध्ये आपण काय समजा या जे भेटतं त्यांना ते भेटले अजून आलेले खाल्लं नाही, कोण भेटतं त्यांना आणा आहे समोर बसू आपण जेवण त्यांना जेवायला वापरतो काय म्हणते ज्या ठिकाणी बनवलं जात आहे संपर्क टाकून दिलं आहे अशा पद्धतीने तिथं जेवण वगैरे बनवलं जातं। सगळे घरगुती स्त्रिया ज्या आहेत त्यांना देखील रोजगार द्यावी आहे।